एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अतिरुद्र स्वाहाकारात अर्पण करणार 24,74,000 आविर द्रव्यांचा आहुत्या। सोमवारपासून रुद्राची 14,641 आवर्तने श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठांचा उपक्रम। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठातर्फे श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजींच्या सुवर्ण महोत्सवाची समाधी वर्षानिमित्त 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान आयोजित अतिरुद्र स्वाहाकारात हवीर द्रव्यांच्या 24,74,319 आहुत्या अर्पण केल्या जाणार आहेत। या दरम्यान 121 पुरोहितांकडून रुद्राची तब्बल 14,641 आवर्तने होणार आहेत, अशी माहिती मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी दिली। विश्वशांती व धर्म जागृतीसाठी श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे 7 दिवसांच्या महाकल्याणकारी अतिरुद्र स्वाहाकारा विमानतळा पाठीमागील कस्तुरबा नगर येथील मठात करण्यात येत आहे। तूप, समिधा, काळी तीळ, साळी, सातू, लाकूड, तीळ आदी हवीर द्रव्यांच्या आहुती अर्पित केल्या जाणार आहेत। यात श्री अतिरुद्र मंत्राने अभिमंत्रित 11,000 रुद्राक्ष वाटप, गोशाळा भूमिपूजन, मातृशक्ती पुरस्कार, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, बसव ज्योती पुरस्कार, धर्मसभा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुद्राभिषेक, भस्मार्चन, बिलोपत्रार्चन, हवन, श्री शिवपुराण प्रवचन, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, मंगलारती होणार आहे। अतिरुद्र स्वाहाकारांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी दररोज महाप्रसाद वितरणही होणार आहे। अतिरुद्र स्वाहाकार व रुद्राभिषेकासाठी नावनोंदणी सुरू असून श्रीशैल जम्मा 845838300644 किंवा प्रसाद उलागडे 9021529970 यांच्याशी संपर्क साधावा। दरम्यान अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त रविवार शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ होणार असून श्री आजोबा गणपती मंदिरापर्यंत ही मिरवणूक जाईल। यानंतर वाहनांनी मिरवणुकीत सहभागी भाविक नई जिंदगीपर्यंत जाणार असून येथील सिजारा चौक ते श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत आणि अतिरुद्र स्वाहाकारात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांनी केले आहे।